अन्नपूर्णा जयंती 4 डिसेंबर 2025 वार गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी ही साजरी केली जाते। अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी खरेदी करावी? जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर अन्नपूर्णा जयंतीला तिची पूजा कशी करावी, मूर्ती कुठे आणि कशी ठेवावी, तसेच तांदळात मूर्ती ठेवली तर या चुका करू नका। तसेच अजून काही नियम आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व आहे। दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती आपण साजरी करतो। ही तिथी माता पार्वती म्हणून देखील साजरी केली जाते। असे मानले जाते की एक वेळी पृथ्वीवरती अन्नाचा तुटवडा निर्माण झाला, तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला। तर यावेळी अन्नपूर्णा जयंती ही 4 डिसेंबर रोजी गुरुवारी येत आहे। तर या दिवशी अन्नपूर्णा मातेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न, पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही। अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवास देखील केला जातो। अशी मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो आणि तिच्या कृपेने घरात अन्नधान्याची कमतरता होत नाही। आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे। याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरात जाते ते घर नेहमी अन्नधान्याने भरून राहावे, अन्नधान्याची संपन्नता त्या घरामध्ये व्हावी, यासाठी देवी अन्नपूर्णा घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते। यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा 4 डिसेंबर रोजी सकाळी 8:36 सुरू होणार असून ती 5 डिसेंबर रोजी सकाळी 4:43 संपेल। यामुळे 4 डिसेंबर रोजी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाणार आहे। तर अन्नपूर्णा जयंतीनिमित्त आपण काय करायला हवे, त्याचबरोबर पूजा कशी करायला हवी। अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती तुमच्याकडे नसेल किंवा तुमच्या देवघरामध्ये नसेल तर नवीन मूर्तीची स्थापना तुम्ही या दिवशी नक्की करू शकता। तर या दिवशी काय करायला हवं या सर्व गोष्टींची माहिती प्रथम आपण जाणून घेऊया। शास्त्राप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेला पार्वती देवीने सृष्टीच्या सर्व जीवांचे पोषण करण्यासाठी देवी अन्नपूर्णा या रूपात अवतार घेतला, म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरा केला जातो। या दिवशी आई अन्नपूर्णा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने घरात आपल्या अन्नधान्याची कमतरता भासत नाही। तर धार्मिक मान्यतेनुसार अन्नपूर्णेचा निवास हा आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरात असतो, म्हणूनच असं म्हणतात की स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नये, ताटात खरकट राहू देऊ नये, कधीही अन्नाचा अपमान करू नये। माता अन्नपूर्णेच्या कृपेने सृष्टीचे पोषण होते। या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा कशी करायची हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते। अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी पहाटे सूर्योदयाच्या वेळी उठून आंघोळ करून पूजास्थळ व स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्यावं। त्यानंतर स्वयंपाकघराची पूजा करायची आहे। अन्नपूर्णा मातेची चित्र किंवा मूर्ती समोर ठेवून त्याची पूजा करायची आहे। जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर या दिवशी नवीन मूर्ती खरेदी करून तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर ती मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे। लोकांना अन्नाचे महत्त्व समजावे, हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश आहे। आपल्याला अन्नातून जीवन मिळते, म्हणूनच आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा अन्नाचं नुकसान करू नये। अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅस स्टोव्ह आणि अन्नधान्याची पूजा करायची आहे। यासोबतच या दिवशी न विसरता आपल्याला गरजूंना अन्नदान हे नक्की करायचं आहे। तर आपण पूजा मांडणी कशी करायची आहे ते बघूया। एक छोटा चौरंग घ्यायचा आहे आणि त्या चौरंगावरती आसन ठेवायचं आहे। तर सर्वप्रथम आपल्याला 2 तुपाचे दिवे लावून घ्यायचे आहेत आणि दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दीप प्रज्वलित झाल्यानंतर दिव्याची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे। दिव्याला हळदी कुंकू फूल व्हायचं आहे, अक्षता व्हायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे
त्यानंतर गणपतीची मूर्ती घेऊन तिचीही या दिवशी पूजा करायची आहे. जर मूर्ती नसेल तर सुपारी घेऊन तुम्ही सुपारीची पूजा करू शकता. गणपती बाप्पाच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे. नंतर त्यांची स्थापना करून त्यांना देखील गंध अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एका छोट्या तामणामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे. सर्वप्रथम आपल्याला पाण्याने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर पंचामृताने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने आपल्याला मातेवरती अभिषेक करून घ्यायचा आहे आणि मग स्वच्छ पाण्याने परत एकदा अभिषेक करून घ्यायचा आहे. माता अन्नपूर्णेला अभिषेक घालून झाल्यानंतर छोटंसं तामण घ्या. त्या तामणामध्ये आपल्याला 1 वाटीभर तांदूळ घ्यायचं आहे. ते तांदूळ त्या तामणामध्ये पसरवून घ्यायचं. हे तांदूळ अखंड असावे. नंतर त्या तांदळावरती म्हणजेच त्या अक्षदांवरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर माता अन्नपूर्णेची मूर्ती आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे. माता अन्नपूर्णेला हळद कुंकू चंदन इत्यादी सर्व आपल्याला लावून घ्यायचं आहे व वस्त्र अर्पण करायचं आहे आणि माता अन्नपूर्णेला दीप धूप आणि फुलं वाहून घ्यायची आहेत. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. तर आपल्याला मुठीमध्ये तांदूळ घेऊन एक मूठ अन्नपूर्णा मातेवरती सोडायची आहे. अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येईल इथपर्यंत तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला माता अन्नपूर्णावरती तांदूळ व्हायचे आहेत. अशी पूजा करायची आहे. त्यानंतर प्रार्थना करायची आहे की हे अन्नपूर्णा माता माझ्यावरती प्रसन्न हो. मी जो स्वयंपाक करते त्यात रुची येऊ दे. मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवते आणि त्यात सात्विकता येऊ दे. ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत. माझ्या मनात मातृभाव जागा होऊ दे. आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ दे. अन्नदान करण्याचा भाव माझ्या मनी नेहमी जागा असू दे. त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या पूजेबरोबरच आपल्याला घरातील गॅस असेल किंवा आपल्या घरी चूल असेल तर त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. नंतर गॅस समोरच्या भिंतीवर आपल्याला हळदीच्या साह्याने स्वस्तिक काढायचं आहे. त्याचीही पूजा करायची आहे. गॅस स्टोवचीही आपल्याला छान अशी पूजा करायची आहे. गॅस स्टोववरती आपल्याला कुंकवाच्या साह्याने स्वस्तिक बनवायचं आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि गॅसचीही छान अशी पूजा करायची आहे. तर या दिवशी आपल्याला घरातील अन्नधान्याची त्याचबरोबर गंगा पूजा म्हणजेच पाण्याचीही पूजा या दिवशी नक्की करायची आहे. आपल्या स्वयंपाकघरातील रोजच्या वापरण्याच्या गोष्टी छोट्या असतील मोठ्या असतील तर त्यांचीही आपल्याला हळदी कुंकू व फूल अक्षदा वाहून पूजा करायची आहे. सर्व पूजा झाल्यानंतर माता अन्नपूर्णेची आपल्याला आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर माता अन्नपूर्णेला आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यामध्ये थोडेसे केसर टाकायचे आहे आणि या केशर मिश्रित आपल्याला खिरीचा नैवेद्य अन्नपूर्णा मातेला दाखवायचा आहे. पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवरती अन्नाची कमतरता होती आणि लोक उपाशी राहू लागले. हताश होऊन लोकांनी ब्रह्मा विष्णू यांची प्रार्थना केली. यानंतर ब्रह्मा आणि विष्णूने शिवाला योगनिद्रेतून जागी केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली. समस्येचे निराकरण करण्यासाठी शिवाने स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले. त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवरती उतरली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला. हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता. त्यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरी करण्यात येते. आपण दररोज वापरत असलेले हे अन्न देवी समान आहे. अन्नपूर्णेशी याचा संबंध आहे. अन्नपूर्णा मातेचे जे वाटीमधील जे तांदूळ असतात ते प्रसाद म्हणून आपल्याला सेवन करायचे आहे. मूर्तीखाली असलेले तांदळाचे दाणे आठवड्यातून एकदा बदलताना घरामध्ये शाकाहारी जेवण तयार करण्यासाठी याचा वापर करायचा आहे. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी देवीची षोडोपचाराने पूजा केली जाते. भक्त अन्नपूर्णा देवीला अन्नाभिषेक अर्पण करतात. तर अन्नपूर्णा जयंतीला स्त्रिया अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करतात. ते दिवसभर काही खात नाही किंवा पित नाहीत.
रात्री अन्नपूर्णा देवीची पूजा करून उपवास सोडला जातो. या दिवशी अन्नपूर्णा देवी अष्टकम पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते. अशा पद्धतीने तुम्हाला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अशी अन्नपूर्णा देवीची विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्येही वापरल्या जाणाऱ्या वस्तू स्वयंपाकघराची आपल्याला अशा पद्धतीने छान अशी पूजा करायची आहे. सकाळी तुम्हाला जमल तर तुम्ही ही पूजा सकाळीही करू शकता आणि नाही जमलं तर तुम्ही ही पूजा सायंकाळी म्हणजेच लक्ष्मी येण्याच्या वेळेस ही तुम्ही छान अशी पूजा करू शकता. ही पूजा आपल्याला किचन रूममध्ये म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये करायची आहे आणि किचन ओट्यावर केली जाते. अन्नपूर्णा मातेच्या संदर्भात या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना तांदळात करत असताना ते तांदूळ तुम्ही त्या पितळी प्लेटमध्ये किंवा तांब्याच्या प्लेटमध्ये ठेवू शकता. तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण तांदळाचा रंग पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो. त्यामुळे तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली तर नक्कीच त्याचे शुभफळ आपल्याला प्राप्त होतात आणि आपले ग्रहदोष देखील दूर होतात आणि घरामध्ये धनधान्याची बरकतही राहते. तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना कोणत्या चुका करू नयेत. मूर्ती तांदळामध्ये ठेवत असताना तांदूळ हे नेहमी अखंड असावे. तांदूळ हे कुठेही खंडित असू नयेत व किडलेलेही असू नयेत. तसेच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते त्या पळीमध्ये देखील तुम्ही तांदळाचे 2-4 दाणे नक्की ठेवावेत. ती पळी कधीही रिकामी ठेवू नका. पळी रिकामी ठेवली तर घरामध्ये दोष लागू शकतात आणि घरामध्ये सुख शांती समाधान नाहीसे झाले असे वाटत असेल तर नक्कीच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही घरामध्ये स्थापित करावी व तिची दररोज पूजा करावी. रोज देवघरातील सर्व देवांची पूजा करता अगदी त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची देखील पूजा करावी. पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन जरूर करावे किंवा धान्य अर्पण करावे. कुंकुमार्चन कसे करावे तर कुंकू आपल्या बोटाच्या चिमटीमध्ये घेऊन मूर्तीच्या चरणापासून डोक्यापर्यंत अर्पण करावे. या विधीस आपण कुंकुमार्चन असे म्हणतो. तर अंगठा अनामिका या बोटाचा वापर करून कुंकुमार्चन करावे. कुंकुमार्चन करतेवेळेस पुढील मंत्राचा उच्चार जरूर करावा. अन्नपूर्णा सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षास देईस पार्वती किंवा ओम अन्नपूर्णाय नमः या साध्या मंत्राचा सुद्धा जप तुम्ही करू शकता. 7 धान्य अर्पण कसे करावे व कधी करावे. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती थोडे थोडे धान्य अर्पण करावे. हे धान्य मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतक्याच धान्य आपण अर्पण करावे. 7 धान्य अर्पण कधी करावे तर मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेला तुम्ही धान्य अर्पण करू शकता. शिवमूठ आपण जशी वाहतो तसे आपण धान्य मूर्तीवरती अर्पण करावे. या विधीमुळे माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. अन्नपूर्णा मातेचं खरं स्थान हे आपल्या स्वयंपाकघरात असतं. त्यामुळे प्रत्येक महिलेने आपल्या स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ नीटनेटके ठेवावे, कारण अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातूनच मिळतो. आपलं घर धनधान्याने भरून राहील. प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक नक्की बनवा. गॅस शेगडी आणि स्वस्तिकची पूजा नक्की करावी. मंगळवार किंवा शुक्रवारी ही पूजा करावी. मंगळवार किंवा शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला समर्पित असा एक दिवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये आवर्जून लावावा. अन्नपूर्णा मातेला ज्या तांदळामध्ये आपण ठेवले आहे तर ते तांदूळ आपण कधी बदलावे तर मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता. हे तांदूळ बदलत असताना त्यातील थोडेसे तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालावे आणि थोडे तांदूळ घरातील तांदळामध्ये मिक्स करावे. असे केल्याने सुद्धा घरामध्ये भरभराट राहते व अन्नधान्याची कमतरता भासत नाही. किंवा मग खूप लाल झालेले तांदूळ असतील किंवा खराब झालेले असतील तर तुम्ही
वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी शिवलिंगाच्या शेजारी असावी, कारण माता अन्नपूर्णा ही देवी पार्वतीचाच अवतार असल्याकारणाने अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवपिंडीच्या शेजारी ठेवावी. असे केल्याने सुद्धा अन्नपूर्णा मातेची आपल्या घरावरती अखंड कृपा राहते आणि घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदते आणि माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्या घरावरती नेहमी राहते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदते. घरी आलेल्या अतिथींचा छान आदरपूर्वक सन्मान करावा. असे केल्याने देखील माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.